श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया दीपाली कात्रे यांचा ललितबंध. विषय आहे इंग्रजी भाषा आणि मराठी दालन. माझा एक BEdचा विद्यार्थी घरी आला. त्याच्याबरोबर आज त्याचा मुलगाही होता. मॅडम, याच्याशी जरा बोला ना, त्याला काहीतरी सांगा की. असं म्हणताच मी त्या मुलाशी म्हणजे अमेयशी संवाद साधायला लागले. त्याला मराठीत विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, म्हणून इंग्रजीमध्ये मला बोलावं लागलं आणि नंतर तो घडाघडा सफाईदार इंग्रजी बोलू लागला. घरात आई आणि बाबा दोघेही मराठीत बोलत असूनही याचं इंग्रजी इतकं छान कसं झालं? मी माझ्या त्या विद्यार्थ्याला विचारलं. त्यानं उत्तर दिलं की कोरोना काळात हा एकटाच घरी असायचा. हातात मोबाईल होताच. सारखे इंग्रजी व्हिडिओ बघितले, अभ्यास केला. तो त्यात अगदी बुडून गेला होता. दिवसभर आई बाबा दोघंही नोकरीनिमित्त बाहेर. संध्याकाळी आई बाबा परतल्यानंतर घरात कोंडलेला अमय टुणकन उडी मारून खेळायला बाहेर जायचा. मी पुन्हा एकदा प्रयत्न करत शिवाजी महाराजांचं एक पुस्तक त्याला दाखवलं. त्यांचे किल्ले, त्यांचे मावळे याची चित्र दाखवली. प्रत्येक वेळी त्याने मला त्या चित्राची सविस्तर माहिती दिली. कोणता फोर्ट आहे, तो कोठे आहे, त्याची माहिती तो मला देत होता. तानाजी मालुसरेंची गोष्ट त्याने मला सांगितली, फक्त इंग्रजी भाषेत. राज्याभिषेकाचा सोहळा असा शब्द त्याने हळूहळू वाचून दाखवला. मला खूप आनंद झाला. याला मराठी अक्षरं कळतात की. त्याला वाचता येतंय, पण त्याचा सराव नाही. त्याला इंग्रजी भाषेचा अधिक सराव होता. मातृभाषा वाढवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे हे त्यांच्या गावीही नव्हतं. आजी आजोबा असले तरी ते गावाला असल्यामुळे प्रश्नच नव्हता. अमेय त्यांच्याशी इंग्रजीमधूनच बोलायचा. आजी आजोबांना कौतुक वाटे, म्हणून तर त्यांनी मराठी बोलण्याचं टाळलं. त्याच्याजवळ माहितीचा साठा रगड होता, पण त्याला मराठी मात्र येत नव्हतं. पण म्हणून त्याचं कुठेही अडत नव्हतं. फक्त आम्हाला त्याच्याशी मराठीत बोलता येत नव्हतं. थोड्या वेळाने आपोआपच त्याचा माझा संवाद कमी झाला आणि मी त्याच्या बाबाशीच अधिक बोलू लागले. मराठी भाषा घराघरात जिवंत राहायची असेल तर काय काय करावं लागेल आता, हा विचारच कधी शिवला नव्हता मनाला. घरातच मराठीतून बोललं पाहिजे, पण आमच्या घराघरात इंग्रजी शब्दांचा आधार घेत मुलाशी बोलतात. शुद्ध मराठी बोलतच नाहीत. दुसऱ्या एका 8वीत शिकणाऱ्या नातवाशी बोलताना त्याला साधे साधे मराठी शब्द समजत नव्हते. प्रत्येक वेळी त्याने म्हणजे काय ग आजी हाच पाढा सुरू केला. सतरंजी अंथरली, नंबर पटकावला, चढाई केली, हल्ला केला, गंभीर दुखणे या अशा प्रत्येक शब्दागणिक मला पटकन इंग्रजी शब्द देता येत नव्हता. माझी तारांबळ उडाली अगदी. आठवत त्याला मी ते कसं बसं समजावत होते. आपली मराठी भाषा आपण सफाईदारपणे बोलतो याचाच अभिमान मला वाटत आला होता, पण तो किती पोकळ आहे याचा प्रत्यय भावी पिढीकडे बघून आला. आपली मातृभाषा बोलली पाहिजे, वाचली पाहिजे, शब्दांशी सातत्याने खेळलं पाहिजे. मुलांशी मराठीतच बोललो तर ही भाषा पुढे चालत राहील. अभिजात भाषेचा दर्जा मिळवला म्हणून फक्त झेंडा फडकवण्याचा जोरदार कार्यक्रम करून उपयोग होणार नाही. इंग्रजी भाषा आणि मराठी दालन. दीपाली कात्रे यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.